महाराष्ट्रामध्ये चर्चा रंगलेली आहे की दोघा भाऊ एकत्र येणार आहे, असा एकमेकांची नेताची भेटीगाठी होत आहे लग्नात, काय सांगाल? लग्नात भेटीगाठी होतात ना. जर कोणी कोणत्या लग्नामध्ये गेलं तर समोर माणूस म्हणून, आमचा जुना परिचय म्हणून एक दुसऱ्यावर हस्तांदोलन आणि हे सगळं होतच असतं. आणि घट्ट मिठीनी भेटणं काय त्यात वावगं नाहीये. पण दोघा भाऊ एकत्र येणार का, हा विषय महत्वाचा आहे. आणि परिवार म्हणून ते दोघे भाऊ सदैव एकत्र आहेत. परिवार म्हणून ते दोघं भाऊ सदैव एकत्र आहेत. एकत्र येऊ शकतात का? परिवार म्हणून ठाकरेय कुटुंबीय सदैव एकत्र आहेत. लवकरच घोषणा होऊ शकते का ह्याच्या? मी तुम्हाला काय म्हणालो, परिवार म्हणून आमचे साहेब आदरणीय राज ठाकरे साहेब आणि उद्धवजी सदैव एकत्र आहेत. आमच्या साहेबांच्या भाच्याच्या लग्नामध्ये अगदी सहपरिवार होते. त्यांच्या भाच्याच्या लग्नामध्ये आमचे साहेब सहपरिवार होते. तर परिवार म्हणून ते सदैव एकत्र आहेत. पण महत्वाचे विषय एकत्र येणार का राजकीय पक्षात? राजकीय पक्ष, अमित साहेब काय म्हणाले की दोघं भाऊ आहेत, दोन्ही भाऊ आहेत, दोघांकडे एक दुसऱ्याचा नंबर आहे. माननीय अमित साहेब ठाकरे काय म्हणाले की दोघे भाऊ आहेत, त्यांच्यामध्ये आम्ही काय बोललो. जर साहेबांचा मुलगा हे बोलतोय, मी तर सरचिटणीस आहे, साहेबांचा पुत्र जर हे म्हणत असेल की दोन भाऊ आहेत आणि त्यांच्याकडे दोघांचा एक दुसऱ्याचा नंबर आहे, फोन उचलावा आणि एक दुसऱ्याबरोबर बोलावं, मग मी कसं सांगू? दोघा पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना पण आहे की एकत्र येऊन आणि निवडणूक लढू. हे बघा, इच्छा आकांक्षा अपेक्षा ह्या प्रत्येकाला आहेत. सगळ्या इच्छा 100% पूर्ण होतात का आयुष्यामध्ये? तर नाही. बहुतांशी पूर्ण होतात मेहनत केल्यावरती. तर मेहनत चालू आहे, मेहनत लोक करतायत. एकत्र येणार का? मी म्हणालो ना, ठाकरेय कुटुंबीय सदैव एकत्र आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.